हसले खडले नव्हते, कालवरीच्या वाटेवरती हसले खडले नव्हते, खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते, जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती हसले खडले नव्हते, खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते, जीवन चालत होते. पाय स्पर्शले ज्या भूमीला माती सुवर्ण झाली, हात स्पर्शले ज्या मृताना झाले सजीव देही. पाय स्पर्शले ज्या भूमीला माती सुवर्ण झाली, हात स्पर्शले ज्या मृताना झाले सजीव देही, झाले सजीव देही. आजपर्यंत त्याज भूगोली अजबच काही भिसते, आजपर्यंत त्याज भूगोली अजबच काही भिसते. खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत होते, जीवन चालत होते. पायापाशी जे जे बसले झालित देव मुले, हात ज्यावरी त्याने धरले अवघे उधरले. पायापाशी जे जे बसले झालित देव मुले, हात ज्यावरी त्याने धरले अवघे उधरले, अवघे उधरले. आजपर्यंत त्याज भूगोली अजबच काही घडते, आजपर्यंत त्याज भूगोली अजबच काही घडते. खांद्यावरती मरण घेऊन जीवन चालत. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक्यू. सर्वजण डोळे बंद करूया प्रियांनो. कोणी इथं तिकडे लक्ष लावू नका, कारण आपण देवाच्या सानिध्यात आहोत. आम्ही त्याची आराधना केलेली आहे. स्वतः प्रभू येशू आपल्यामध्ये आहे. बायबल सांगतो जिथे दोघे किंवा तिघे येशूच्या नावात एकत्र जमतात तिथं तो आहे. हालेलुया. आपल्यामध्ये तो आहे. प्रियांनो, आज अपेक्षेने बसा. प्रभू आज आमची भेट घेणार आहे. प्रभू आज आमच्या संगती बोलणार आहे त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. म्हणून प्रियांनो लक्ष पुरवा. आज म्हणूया प्रभू आज माझ्या संगती बोल. आज प्रियांनो पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये कार्य करणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. गौरव येशू. पिता परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती
काळापासून आतापर्यंत तू सांभाळ केला, याबद्दल मी तुझा उपकार मानतो. सकाळी प्रभू तू भेंड्या गावामध्ये चालवलं आणि पुन्हा एकदा पुण्यामध्ये तू घेऊन आलेला आहे. मास्टर मी मागतो तुझ्या आत्म्याने चालव. आज माझी घोषणा प्रभू आत्माच्या आणि सामर्थ्याद्वारे असू दे प्रभू. माझा बल नाही, माझी योग्यता नाही, माझा पराक्रम नाही, तर फक्त पवित्र आत्मा तू बोल, तू स्पर्श कर आणि प्रत्येकाच्या आत्मिक डोळे उघड. सर्व शत्रू सैतानाचं कार्य, सर्व अडखळण्याचे आत्मे, सर्व मन भटकवणाऱ्या आत्म्याला नासुरी येशूच्या नावात मी बांधतो ना, तो प्रत्येकाच्या मनाला सोडून निघून जा. प्रत्येकाची भेट घे प्रभू. आज तुझी महान उपस्थिती दिली मग धन्यवाद. माझा रास, माझं नाव नको, तुझं नाव उंच हो दे. येशूच्या नावात मागतो, आमेन. बोला हालेलुया, जोरा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आम्ही वधस्तंभाबद्दल पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया, लवकर लवकर हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, बऱ्याच लोकांना या वधस्तंभाबद्दल माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये हा वधस्तंभ आहे. काही लोकांनी प्रियांनो त्या वधस्तंभावर असं खिळलेला नाही का, काही लोकांना क्रूसवर खिळलेला ख्रिस्त आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, आता क्रूसवर खिळलेला कोणी नाही, क्रूस खाली आहे. हालेलुया. क्रूसवर खिळलेला प्रियांनो 2000 वर्षापूर्वी तो खिळला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खिळला. बायबल सांगतो तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हालेलुया. आता प्रियांनो क्रूस कसा आहे, खाली आहे. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, आमच्याकडे क्रूस कसा असावा, खाली असावा. हालेलुया. आम्ही पाहणार प्रियांनो 7 गोष्टी पाहणार आहोत. काही लोकांना वाटेल की 7 गोष्टी वधस्तंभावर काय आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याने अशा गोष्टी प्रगट केल्या की वधस्तंभावर काय काय घडलं. हालेलुया. 7 शब्दाबद्दल मी बोलणार नाही, पण वधस्तंभावर अशा घटना घडल्या प्रियांनो. त्या 7 गोष्टी पवित्र आत्म्याने प्रगट केल्या की त्या 7 गोष्टी आमच्या जीवनामध्ये बदल आणणारे आहेत. हालेलुया, जोरा हालेलुया. प्रियांनो, गलती करास पत्र 6 अध्याय आणि 14 वचनामध्ये पौल म्हणतो, गलती करास पत्र 6 अध्याय आणि 14 वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. पौल म्हणतो, या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगत नाही, मी फक्त अभिमान बाळगतो वधस्तंभ. हालेलुया. का पुढे पौल म्हणतो, पहिले कोरिन्थीकरास पत्र 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये पौल म्हणतो, ज्यांना तारण प्राप्त होत आहे असा आपणास वधस्तंभ, असा आपणास वधस्तंभ, आडवा उभा खांब असा आपणास वधस्तंभ देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. सगळे एकदम शान. आम्ही प्रियांनो जिवंत देवाकडे आले. जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. जोरात जोरात. प्रेज द लॉर्ड. किती लोक इथं प्रेयरला आलेले आहेत. हालेलुया. कारण वचनाकडे लक्ष द्या प्रियांनो. बायबल सांगतो, पौल म्हणतो की देवाचं सामर्थ्य कशात आहे, वधस्तंभ. कशात सामर्थ्य आहे, वधस्तंभ. प्रेज द लॉर्ड. पुढे पौल म्हणतो, पहिले कोरिन्थीकरास पत्र 1 अध्याय 23 वचनामध्ये, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. म्हणजे पौल नुसता बोलत आहे वधस्तंभाबद्दल. तो म्हणतो मी अभिमान बाळगतो वधस्तंभाचा, कारण वधस्तंभामध्ये सामर्थ्य आहे. तो म्हणतो मी फक्त एकच घोषणा करतो, वधस्तंभ. वधस्तंभ काय आहे या वधस्तंभामध्ये? 7 गोष्टी आम्ही ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, 7 गोष्टी आम्ही ऐकणार. पहिली गोष्ट प्रियांनो, वधस्तंभावर काय घटना घडली. हालेलुया. वधस्तंभावर काय घटना घडली. प्रियांनो, बायबल सांगतं प्रियांनो की वधस्तंभावर मरिया, ऐका प्रियांनो, मरिया जी येशूची आहे मरिया, प्रियांनो तिचं योसेफा बरोबर मागणी झाली होती. आणि बायबल सांगतं प्रियांनो की अजून ते विवाहबद्ध झाले नव्हते, पण त्याच अगोदर गॅब्रिएल दूताने मरियेला संदेश दिला. आणि गॅब्रिएल देवदूत तिला म्हटला, हालेलुया, लूक शुभवर्तमान 1 अध्याय 28, गॅब्रिएल देवदूत तिला म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. ती म्हटली काय आहे. तो म्हटला की तुझ्या पोटी प्रेज तू गर्भवती होशील आणि तुला मुलगा होईल, त्याचं नाव येशू ठेव. ती म्हणली कसं काय, मला पुरुष ठाऊक नाही. गॅब्रिएल देवदूत म्हटला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि त्याचा जो जन्म होईल तो पवित्र आत्मेने असेल. हालेलुया. पहिली गोष्ट प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला तर बायबल सांगतो प्रभू येशूचा जन्म पवित्र आत्म्याने झाला. हालेलुया. तो पूर्ण निष्कलंक होता, निर्दोष होता, त्याच्यामध्ये कुठलं पाप नव्हतं. आणि बायबल सांगतं प्रियांनो, तुम्ही
तुम्ही आणि मी जन्मतात पापी आहोत, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाप आहे. परमेश्वराने पाहिलं, जर माझ्या लोकांना मुक्त करायचं असेल, त्यांना पापातून काढायचं असेल, तर एक व्यक्ती असा गेला पाहिजे ज्याच्यामध्ये कुठलं पाप नाही. तोच व्यक्ती जगातल्या लोकांचं पाप घेईल आणि मानवाला पापातून सुटका देईल. बायबल सांगतो प्रियांनो, प्रभू येशू या जगात आला, हालेलुया. आणि बायबल सांगतो त्यांनी चिन्ह चमत्कार केले, पण एक समयाला त्याला खेळण्यात आलं, वधस्तंभावर खेळण्यात आलं. प्रियांनो, ज्यावेळी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं, पहिली गोष्ट प्रियांनो, कोण खेळला गेला? वधस्तंभावर कोण खेळला गेला? एक असा नीतिमान, असा निष्कलंक, निर्दोष व्यक्ती ज्याच्या ठाई कुठलं पाप नव्हतं. हालेलुया. त्याच्यामध्ये कुठलं पाप नव्हतं. बायबल सांगतं 2 कोरिंथी 5 अध्याय आणि 21 वचनामध्ये, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या माझ्यासाठी देवाने पाप केलं. आणि प्रियांनो, तुमचं माझं पाप त्या येशूवर टाकण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ काय? पहिली गोष्ट, वधस्तंभावर कोण खेळला गेला? ओ वधस्तंभावर असा निष्कलंक, निर्दोष कोकरा वधस्तंभावर खेळला गेला. प्रेज द लॉर्ड. कशासाठी? तो म्हणजे मनुष्य जे पापामध्ये आहे त्यांना त्या पापातून काढण्यासाठी तो प्रभू येशू वधस्तंभावर खेळला गेला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्म्याने मला पहिली गोष्ट प्रगट केली. प्रियांनो, येशू ख्रिस्त कोण होता? बायबल सांगतो योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 1 वचनामध्ये, शब्द देव होता. शब्द देव होता. शब्द कोण आहे? येशू देव होता. येशू देव होता. म्हणजे याचा अर्थ काय? स्वर्गीय पिता, प्रियांनो, आमचा पिता परमेश्वर येशूच्या रूपात या जगामध्ये आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर, हालेलुया, तो परमेश्वर येशूच्या रूपामध्ये या जगात आला. आणि त्यांनी काय केलं प्रियांनो? बायबल सांगतं प्रियांनो, त्यांनी तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेतलं. हालेलुया. बायबल सांगतं प्रियांनो, काही लोक म्हणतील हे कसं काय? शब्द देव होता, शब्द देव होता, येशू देव होता. कारण येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान मध्ये 14 अध्याय 9 आणि 11 वचनामध्ये, 9 वचन आणि 11 वचन, येशू म्हणाला, मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे. ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं आहे. हालेलुया. पहिली गोष्ट, वधस्तंभावर कुठला पापी व्यक्ती नाही, तर वधस्तंभावर निष्कलंक, निर्दोष, ज्याच्यामध्ये पाप नाही, तो तुमच्या माझ्यासाठी पाप झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती आनंदाची गोष्ट आहे प्रियांनो. ओ, तुम्हाला मला पापातून सोडवण्यासाठी, तुम्हाला मला पापातून मुक्त करण्यासाठी स्वतः परमेश्वर येशूच्या रूपात जगात आला. आणि एक की माझ्या लोकांना जे पापामुळे नरकात चाललेले आहे, त्यांना मला सुटका द्यायची, त्यांना मला सोडवायचंय. त्यासाठी तो त्या आडव्या खांबावर खेळण्यात आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रगटीकरण 5:9 मध्ये सांगितलंय की येशूनी तुम्हाला मला विकत घेतलं. पहिल्या आदामाने पाप केलं, पण दुसरा आदाम जो येशू, त्यांनी त्या पापाची वधस्तंभावर किंमत मोजली. हालेलुया. पुन्हा एकदा ऐका प्रियांनो, पहिल्या आदामाने पाप केलं, पण दुसरा आदाम जो येशू, त्यांनी त्या पापाची वधस्तंभावर आडव्या खांबावर किंमत दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी, पहिली गोष्ट, तुम्ही आणि मी प्रभूसाठी विकत घेतलेले लोक आहोत. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. पहिली गोष्ट, परमेश्वर या जगामध्ये येशूच्या रूपात आला. हालेलुया. त्यांनी तुम्हाला मला प्रियांनो विकत घेतलं. हालेलुया. दुसरी गोष्ट प्रियांनो, दुसरी गोष्ट वधस्तंभावर घडली की प्रियांनो, जुन्या करारामध्ये निर्गमाचं पुस्तक 15व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं प्रियांनो, वधस्तंभाची सुरुवात ही फक्त नव्या करारात नाही, तो वधस्तंभ प्रियांनो जुन्या करारात पण आहे. बायबल सांगतं प्रियांनो, निर्गम 15 मध्ये 22 पासून पाहायला मिळतं की जेव्हा इस्रायल लोक प्रियांनो मारा या ठिकाणी, मारा नावाच्या एका ठिकाणी आल्यानंतर प्रियांनो त्यांनी तिकडच्या पाण्याची चव घेतली, पिले, त्यांना ते कडू लागलं. त्यांनी
त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली, मोशे हे पाणी कडू आहे. मोशे देवाकडे गेला, म्हटलं देवा मी काय करू, हे पाणी कडू आहे, लोक कुरकुर करत आहे. परमेश्वर म्हटला समोर बघ काय आहे. काय आहे? ओ एक झाड आहे, त्या झाडाची फांदी तोड, त्या झाडाची फांदी तोड, ती फांदी घे, त्या पाण्यामध्ये टाक, कडू पाणी गोड होईल. हालेलुया. प्रियांनो, ती फांदी काय आहे? क्रूस आहे. हालेलुया. आणि मग परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं, ऐका इस्रायल लोकांनो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, माझ्या ऐकून तुम्ही तसं चालला, तर मी तुम्हाला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर असेल. जुन्या करारामध्ये परमेश्वराने प्रियांनो आरोग्याची वचनं फक्त दिली, आरोग्याची वचनं दिली, मी तुम्हाला मुक्त करेल प्रत्येक आजारातून. निर्गम 23:25 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यातली सर्व रोगराई काढून टाकेल. हालेलुया. अनुवाद 7:15 मध्ये परमेश्वर म्हणतो, कुठलाही आजार तुझ्या जवळ येणार नाही, तर सर्व आजार, सर्व रोग तुझ्यापासून दूर करेल. पाप्रियांनो, वचन दिली, देवाच्या मुखातून शब्द निघाला. स्तोत्र 103 आणि 3 वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, मी तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करतो, मी तुझे सर्व रोग बरे करतो. वचन दिले. पण बायबल सांगतं प्रियांनो, परमेश्वर हा नुसतं वचन देत नाही, त्यासाठी तो योजना करतो. आणि हे वचन दिल्यानंतर परमेश्वराने काय योजना केली की 2000 वर्षाप्रियांनो प्रभू येशू या जगात आला. आणि प्रियांनो, जेव्हा त्याला पकडण्यात आलं, त्याचे वस्त्र काढले आणि प्रियांनो त्याच्या पाठीवर असे फटके मारण्यात आले, त्याच्या पाठीतलं मांस आणि रक्त एकाच फटक्यामध्ये एकाच वेळी बाहेर निघत होते. असं लिहिलेलं प्रियांनो, त्याची पाठ नांगरली. याचा अर्थ काय प्रियांनो? त्याच्या पाठीतून प्रियांनो जेव्हा रक्त निघत होतं, तेव्हा त्याच्या पाठीचे हाड ना हाड दिसत होते. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो, अशा वेळेस त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं, तेव्हा त्याची पाठ त्या वधस्तंभाला घासत होती. तो ओरडायचा, पित्या. हालेलुया. त्याला वेदना होत आहे का? त्यांनी फटके खाल्ले, कारण परमेश्वराने जुन्या करारामध्ये शब्द दिला होता, मी तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. पण नुसतं वचन नाही, तर येशूने फटके खाल्ले यासाठी तुमचे माझे सर्व आजार बरे व्हावेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. आज प्रियांनो, प्रभू येशू कुठले कुठले आजार बरे करतो? बायबल सांगतं सर्व रोग. हो हालेलुया. मत्ती शुभवर्तमान 8 अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी आमचे सर्व रोग वाहिले. जर कुठलाही प्रियांनो, कुठला कॅन्सर असेल, कुठलाही आजार असेल, असा आजार की डॉक्टर म्हणतात बरा होऊ शकत नाही, होणारच नाही, तेव्हा येशू म्हणतो होईल, कारण मी त्या आजारासाठी फटके खाल्ले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणून दुसरी गोष्ट प्रियांनो, वधस्तंभावर खिळलेल्या येशूची पाठ घासत होती. आणि काय आहे तिथं? आता मांस नाहीये, फक्त हाड घासत आहे. आणि त्याला वेदना होत आहे. का वेदना होत आहे? कारण त्याची पाठ नांगरली. स्तोत्र 129:3 मध्ये सांगितलंय की नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरली. यशाया 50 मध्ये सांगितलंय, मी मारणाऱ्यांपुढे माझी पाठ केली. हालेलुया. 1 पेत्र 2:24 आणि यशाया 53:4-5 मध्ये सांगितलंय, येशूला बसलेल्या फटक्यानी तुम्ही आणि मी बरे झालेले आहोत. माझ्या प्रियांनो, आता आम्हाला आजारामध्ये राहण्याची गरज नाही. आम्हाला हे म्हणण्याची गरज नाही की माझा रिपोर्ट असा आलेला आहे, माझं कसं होणार. आनंदाची बातमी आहे, येशू वधस्तंभावर खिळला गेला, पण त्याची पाठ नांगरली. यासाठी तुम्ही आणि मी आजारातून मुक्त व्हावं. जोरात टाळ्या प्रभूला धन्यवाद द्या. बोला हालेलुया. बोला हालेलुया. प्रियांनो, किती वाईट गोष्ट आहे जेव्हा लोक म्हणतात, ओ मला हा आजार आहे, ओ मला ह्या आजारासाठी ह्या गोळ्या आहे. प्रियांनो, हे थांबवा. वधस्तंभाकडे बघा, काय आहे? त्याची पाठ नांगरली.
त्याची पाठ, जोरा जोरा जोरा, त्याची पाठ, हालेलुया, त्याची पाठ नांगरली का मी निरोगी व्हावा. हालेलुया, समजतंय का? हालेलुया. ब्रदर विक्की कम ऑन, हालेलुया बोला, हालेलुया बोला, हालेलुया. पापऱ्यानो मी तुम्हाला सांगतो, जेव्हा येशू ख्रिस्ताला खिळण्यात आलं, प्रेज द लॉर्ड, त्याची पाठ नांगरली, हाड, प्रेज द लॉर्ड. इथून प्रियांनो एक एक हाड ना हाड ते खासत आहे, वेदना चालू आहे, प्रेज द लॉर्ड. आता येशू वधस्तंभावर आम्हाला काय सांगत आहे की तुम्ही आजारी असताल, कुठल्या रोगात असताल तर भिवू नका. जे वचन जुन्या करारामध्ये पित्याने दिलं होतं की मी सर्व व्याधी दूर करेल, त्याची किंमत मी मोजलेली आहे. किती लोकांसमोर मी किंमत परमेश्वर बोलतो आणि त्याची किंमत देतो. हालेलुया, मी किंमत मोजलेली आहे. हालेलुया. आता हे म्हणू नका ओ मी मरणार आजारामुळे, मी जगणार कारण मी निरोगी आहे. त्या प्रभूला धन्यवाद देऊया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो आनंदित व्हा. कुठल्या आजारामध्ये तुम्ही आहात, कुठल्या बंधनामध्ये तुम्ही आहात, आज एकच म्हणा, येशूला बसलेल्या फटक्यांनी माझे सर्व रोग बरे झाले आहे. बरे होणार आहे नाही, बरे झालेले आहेत. काही लोकांना बरं कर, तुझी इच्छा असेल तर बरं कर. प्रभू येशू म्हणतो बरं कर नाही, बरं केलंय. समजतं सगळ्यांना? काही लोक म्हणतात प्रभू अजून किती दिवस आजारात राहू. प्रभू म्हणतो ही माझी इच्छा नाही, ही तुझी इच्छा आहे. प्रभू या गोळ्याने मी वैतागलोय. प्रभू म्हणतो मग माझ्या वधस्तंभाकडे बघ, माझ्या वधस्तंभाकडे बघ. काय तुझ्या आजारांसाठी किंमत मोजलेली आहे. हालेलुया. प्रियांनो, वधस्तंभ